मित्रांनो, वेलकम टू सुनीता रसोई। आज आपण बनवणार आहोत या 3 कैऱ्यांचा छान एकदम मस्त असा अचार, म्हणजे लोणचं घालणार आहोत। एकदम भारी आणि लवकर बनेल। तर बनवायला सुरुवात करूया। अगोदर आता ह्या 3 कैऱ्या ज्या आहेत मी छानसे कट करून घेते आणि मी तुम्हाला कट करायची पद्धतही दाखवते। इथे बघू शकता, अगोदर त्याचं वरचं ते काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे कट करायचं आहे। आता मी ह्या कैरीचा असा आचार घालणार आहे। आता मी तुम्हाला एकच कैरी कापून दाखवते। मला वाटलं मम्मी वेगळ्या प्रकारचं करते म्हणून मी तिला विचारलं, पण ती म्हटली नाही, तुला जसं आवडतं बघ, मार्केट स्टाईल एकदम भारी असतो ना, घरचा पण किती भारी असतो तसंच आपल्याला बनवायचं आहे। तर हे बघा क्यूब। तर इथे बघू शकता, आजी थोडंसं मध्ये बोललं त्याच्यामुळे तुम्ही हे करू नका। अँड आता हे छान एकदम लिटिल कट करून घेऊया। असं कैरी खायला एवढं भारी लागतं, मला खूप आवडते। आणि कैरीची जी कोय आहे ना, ती पण आपण कोयचं सर्व हे काढून घेणार आहोत। गर वगैरे जे असेल तेवढं सगळं काढून घ्यायचं आहे। तशाच प्रकारे आपण ही कैरी कट करून घेऊया छोट्या छोट्या क्यूब्समध्ये। हे बघा असंच कट करून घेऊया। सर्व कैरीचं आपण असंच छोटं कट करून घेऊया। तर इथे मी सनलाईटमध्ये आले हे बघा, इथे आपल्या कैऱ्यांचे छान छान तुकडे झालेले आहे। आडकित्त्यावर नाही करू शकलो कारण की ह्या घरी आम्ही आणलेल्या, म्हटलं असं काहीतरी बनवावं, पण म्हटलं लोणचं बनवावं। आणि ते जे आपले कैरी आहे त्याची कोय बघा, तर हे आपण ठेवून देऊया, हे लागत नाही आहे। आता ह्याच्यात आपल्याला 2 गच्च भरून मीठ घालायचं आहे, 2 गच्च भरून चमचे मीठ घालायचं आहे। तर मी तुम्हाला दाखवते किती चमचे भरून मी मीठ घातले। आता हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवते, हे बघा माझ्याकडं एवढा चमचा भरून मीठ आहे, ते घालून घेते आणि त्याच्यानंतर मिक्स करणार आहे। अजून एवढंच पूर्ण प्लेन करून मी मीठ घेते आणि घालून घेते। हे बघा घातलं आहे 2 चमचे मीठ। आता ह्याच्यात आपल्याला हळद पण घालायची आहे, 1 चमचा हळद घालायची। माझ्याकडे कोणते चमचे आहे ते मी दाखवते। इथे बघू शकता एवढी हळद घेतली आहे, ही सर्व घालून घेऊया आणि हे छानसं मिक्स करूया। हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे छानसं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण छान मिक्स करून घेऊया। ह्याला हात लावायचं नाही आणि ओलं तर हे करायचंच नाही आहे। इथं बघू शकता, इथे आपण कैरी घेतली, ती थोडीशी स्ट्रेन करून घेतली कारण की कैरी सर्व पाणी सोडून टाकते मीठ आणि हळद लावल्यावर। इथे घेतली हळद, इथे घेतली आहे आपण मोहरीची डाळ। मोहरीची डाळ म्हणजे मोहरी जी असते थोडीशी रोस्ट करून घेतले आणि ते आहे, आणि ते ग्राइंड केलेलं आहे। इथे लाल तिखट आहे, इथे धना पूड आहे, असे अबडधोबड, आणि इथे मीठ घेतलं आहे आणि इथे तेल घेतलं आहे। तर आता आपण लगेच बनवायला सुरुवात करूया आपलं छानसं एकदम डिलिशियसचं लोणचं। तर इथे आपण एक पातेलं घेतलं आहे, ते तापायला ठेवलं आहे, त्याच्यात घालणार आहोत आपण इथे तेल। बघा पण अर्धी वाटी आपण तेल घेतलेलं आहे। आपली पावशेर एक कढई पावशेर एक कैरी तर असेलच। आता ह्याच्यात घालणार आहोत आपण, म्हणजे आता काही घालायचं नाही आहे कारण की काही चुकता इथंच। हे छानसं एकदम गरम होऊ द्यायचे, एकदम गरम होऊ द्यायचे, तोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत एवढं गरम करून घ्यायचं आहे। एकदम असं तेलातून वाफ यायला लागेल एवढं गरम करून घ्यायचं आहे आणि तेच घालायचं आहे। आता हे छानसं मी गरम होते। इथं तेल गरम झालेलं आहे, मी हे इथंच ठेवतोय। आता आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूया। तर इथे मी उतरून घेतलं आहे, ह्याच्यात आपण घालून घेऊया हिंग घातले की बघा असं होईल आणि एकदम हे खूप गरम आहे। आता ह्याच्यात आपण थोडीशी काळी मिरी आणि लवंग घालून घेऊया। काळी मिरी आणि लवंगच म्हणता। आता हे सर्व झालं आहे आणि एकदम भारी वास येऊ राहिला हिंगचा। आता हे बघा झालं आहे फ्राय, थोडंसं झालं आहे। सो थोडं मला लांबून करावं लागेल। आता इथं आपण ना मिरे डाळ घालून घेऊया। हे बघा मोहरी डाळ। तर मोहरीची डाळ घातल्यावर आपण ह्याच्यात घालणार आहोत धनापूड घातली, हळद घातली, लाल तिखट नंतर मीठ। बघ किती भारी दिसतंय ना। आता हे छानसं मिक्स करू। मी इथे स्पॅच्युलाच्या मदतीने छानसे मिक्स करून घेत आहे। स्पॅच्युला नसला तरी चालेल, तुम्ही
चमच्याने मिक्स केलं तरी चालेल, पण चमचा ओला नसावा. आपली सर्व गोष्टी ओली नसावी, पाणी बिलकुल नसावं, हे तर लोणचं चांगलं नाही होत. आणि थोडीशी अजून लाल तिखट घालते मी. छान मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यात आपण घालणार आहोत कैरी, जी आपली कैरी आहे ती घालून घेऊया. थोडी आधी छान आपण मिक्स करूया. आणि थोडं मीठ अजून थोडं राहिलं होतं ते पण घालून घेऊया आणि छान मिक्स करू. इथे बघू शकता किती भारी दिसतं. आम्ही आत्ता मेथी घालणार आहोत. थोडं फॉरगेट झालं होतं त्याच्यामुळे आत्ता मी मेथी घालणार आहे. तुम्ही अगोदर घातली तरीही चालेल. त्याला इथे मी थोडीशी मेथी घालते, 1 चमचा मेथी घालते. बघा किती सुंदर दिसतंय. आणि ही जी अशी कैरी असते ना, बघा ही पिवळी कैरी, तीही खूप भारी लागते, मला आवडते तशीच खायला. आता ह्याच्यात मेथी घालून घेऊया. बघा एकदम थोडीशी मेथी घालून घेते. आता हे आपण छानसं मिक्स करूया आणि ह्याला एका कोणत्याही बरणीत घालून ठेवू शकता. हे थोडं गार होऊ देते. मी एका प्लास्टिकच्या बरणीत घालते, कारण की काचेची बरणी आता आमच्याकडं अवेलेबल नाही आहे, पण त्यात थोडंसं सामान भरलेलं आहे, त्याच्यामुळे ते करता येणार. जी आहे एक बरणी ती आहे प्लास्टिकची, आता त्यात घालून ठेवतो. पण 2 ते 3 दिवसात आपलं लोणचं एकदम रेडी होणार आहे. म्हणजे उद्या खाल्लं तरी चालेल किंवा 2-3 दिवसांनी खाल्लं तरी एकदम भारी लागेलच. आता हे आपण असंच ठेवूया. इथे आपलं लोणचं झालं आहे. बघा किती सुंदर दिसतंय. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच शेअर करा आणि ट्राय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.